परत एकदा स्वागत आहे ग्राउंड लेवल पॉडकास्ट मध्ये. आज आमच्या सोबत आहेत बल्लाळनाथ रंगनाथराव कनसे. सर, प्लीज इंट्रोड्यूस युअर सेल्फ इन फ्रंट ऑफ आवर व्ह्युअर्स. नमस्ते सगळ्यांना. माझं नाव बल्लाळनाथ रंगनाथराव कनसे. येस. खूप लोक माझ्या नावातच कन्फ्युज होतात. येस. म्हणजे खूप शिकलेल्या लोकांचं मी बघितलं की ते लोक खूप शिकले, हा. पण जेव्हा माझं नाव घ्यायला सुरुवात केली तेव्हा नेमकी तिथं थोडे अडकतात. राईट. कारण नाव खूप माझं मोठं येस. न ऐकलेलं आहे, त्याच्यामुळे थोडं कन्फ्युज होतात लोक. माझं गाव चिंचोली बल्लाळ. माझ्या छोट्याशा गावातून मी माझ्या व्यवसायाला सुरुवात केली. येस. आता सह्याद्री अमृतुल्य नावानं हा. आताच कालच्या 10 तारखेला आमच्या 100 ब्रँच पूर्ण झाले. त्याच्यासाठी कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सो मच. आणि त्याचबरोबर डेक्कन फूड एक रेस्टॉरंट आम्ही नवीन सुरू केलं, त्याची अजून एक ब्रँच आमची लवकरच येत आहे. येस. आणखी एक ब्रँच होता. तर अशा पद्धतीचा माझा व्यवसाय आहे. अच्छा. तर सर, आपण जसं की अदर प्रिव्हियस पॉडकास्ट मध्ये मी सर्व लोकांना लहानपणीच्या काही गोष्टी विचारतो, तर तसंच मी तुम्हाला काही क्वेश्चन्स विचारणार. हे लहानपण कसं होतं तुमचं? खूप छान होतं. आता मी छान म्हटलं तर असं वाटेल की सगळ्यांचं लहानपण छान असतं, पण खोडकर होतो एकदम. शाळेत वगैरे अभ्यासात मी काहीच हुशार नव्हतो. अच्छा. अभ्यास कधी केलाच नाही. अच्छा. तेव्हा सगळ्यांना वाटायचं की मोठं झाल्यानंतर काहीच होऊ शकत नाही या माणसाचं. अच्छा. प्रत्येकालाच वाटायचं. माझ्या शाळेमध्येच माझे भाऊ होते माझ्यापेक्षा मोठे, आणि त्यांना खूप मार्क पडायचे. नियर अबाउट प्रत्येक वर्षी प्रत्येक वेळेस माझे भाऊ वर्गातून टॉपर यायचे आणि मी पास व्हायचो फक्त. तेच सर असायचे की जे मला म्हणायचे की तुझा भाऊ खूप हुशार आहे. अच्छा. तुला एवढंच कसं काही कळत नाही. अशा फक्त एक तुलनात्मक वातावरणामध्ये माझं बालपण निघून गेलं. घरी पण आई वडील तेच सांगायचे की तो हुशार आहे तू नाही, तो हुशार आहे तू नाही. पण आजच्या कंडिशन मध्ये खूप फरक पडलेल्या परिस्थितीमध्ये. एकदा माझ्या आयुष्यामध्ये मी थोडंसं पिकअप घेतलं तर एवढे छान पद्धतीने घेतलं की आता ओके आहे सगळं. तुमचे मोठे भाऊ वर्गामध्ये एकदम टॉपर यायचे, तर त्यावेळेस तुम्हाला असं म्हणजे सडन फील होणे, त्यामुळे मला म्हणजे घरी रागवते, तर ते झाले का कधी तुमच्या? नाही, कधीच नाही झालं. अच्छा. कारण मी माझ्या लाईफ मध्ये खूप आनंदी होतो. मला वाटायचं की त्याची लाईफ चुकीची आहे. अच्छा. की हा आनंद काहीच घेत नाही, आणि मला वाटायचं की मी माझ्या लाईफचा खूप आनंद घेतो. मला वाटायचं की तो तसा आहे म्हणून मला हे असं करायला भेटतं सगळं. म्हणजे जर कदाचित तोही माझा भाऊ जर माझ्यासारखाच असता तर कदाचित मला माझी लाईफ जगता आली नसती. दोन्ही लोक जर सेम असते तर कदाचित दोघांना एकाला तरी म्हणजे मग रिस्पॉन्सिबिलिटी सारखं तिकडे बिहेव करायला. मला खूप असं वाटत होतं की त्या भावानी फक्त रिस्पॉन्सिबिलिटी घ्यावी आणि मी फक्त आनंद घ्यावा. अच्छा. आणखी सर, म्हणजे लहानपणी कोणकोणत्या खेळमध्ये तुम्ही एकदम मस्त होता, एकदम भारी? आता ग्राउंड लेवलला जर सांगितलं तर मला गोट्या खेळायला फार आवडायचं. अच्छा. म्हणजे जे खरं आहे ते आवडायचंच. माझा हात फ्रॅक्चर होता तरी पण मी खूप गोट्या खेळायचो त्याच्या हाताने. नंतर मग क्रिकेटचा नाद लागला. क्रिकेटमध्ये पण मग आज प्रत्येकाचाच क्रिकेट हा एक खूप आवडीचा विषय आहे. पण आम्ही क्रिकेटमध्ये एवढे दिवस जायचो की क्लास किंवा कॉलेज बुडून सतत क्रिकेटच खेळायचो ईदगाह मैदानमध्ये आपल्या इथं. अच्छा. त्याच्यामुळं खेळण्यामध्ये पण खूप मित्र वाढले. लहानपणी हे गोष्टी नाही झाल्या पाहिजे होत्या तुमच्या समोर. अशा कोणते क्षण आहे का तुमच्या, सीन आहे का? नाही, तसा सीन नाही माझ्या आयुष्यामध्ये, पण एक टर्निंग पॉईंट आहे माझ्या आयुष्यामध्ये. म्हणजे अचानकच मी माझ्यातला तो खोडकरपणा, खेळकरपणा सगळं सोडून एका चांगल्या वेळेला लागलो. व मी एक उदाहरण या ठिकाणी देतो की एका शास्त्रज्ञाने प्रयोग केला होता. त्या प्रयोगामध्ये काय केलं होतं त्या शास्त्रज्ञानं की काही उंदरांना पाण्यामध्ये ठेवलं होतं. अच्छा. उंदरांना पाण्यामध्ये ठेवलं, एक 15 मिनिटापर्यंत त्या उंदराला पाण्यात ठेवलं आणि 15 मिनिटांनंतर त्यांना बाहेर काढलं आणि काही वेळापुरतं त्यांना तसंच बाहेर ठेवलं आणि परत त्यांना पाण्यात टाकलं. पहिल्या 15 मिनिटांमध्ये जी उंदर जीव जातो की काय अशा कंडिशन मध्ये होती, ती उंदर नंतर 60 तास तशीच पाण्यात तरली. अच्छा. कारण त्या उंदरांना माहित झालं की कुणीतरी आपल्याला मगाशी आलं होतं आणि त्याने आपल्याला काढून घेतलं. म्हणजे कुणीतरी असं आहे की जो मला वाचवेल. राईट. आणि ह्या एका आशेवर तो 60 तास जगला. 60 तास. तसं लाईफ मध्ये मग माझेच भाऊ माझ्या पाठीशी असे उभे राहिले की मला जाणवलं की माझ्या पाठीमाग असं कुणीतरी आहे की कुठूनही मला सावरून बाजूला घेऊ शकतो. अच्छा. त्या दिवशी मी माझ्या भावांना जे आरोतुरे बोलत होतो त्याच्या आवाजावर बोलायला सुरुवात केलं. अरे वा. आणि तिथपासून मग आजही मी कुठलंही मोठं पाऊल उचललं तर मला एका मोठा विश्वास आहे की ते माझ्या पाठीमाग आहेत, ती मला कुठून एक बाहेर काढू शकतात. छान छान. आणि सर, शाळेमध्ये तुमचे मित्र किती होते?
खूप मित्र होते माझे. आज लातूरमध्ये जर बघितलं हा. तर माझ्या त्यावेळेचे मित्र माझे सगळे म्हणजे असे पकडून चला की एकही मित्र असा नव्हता की चांगला होता. अच्छा. हा 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 एकही मित्र असा नव्हता की चांगला होता. पण आज माझे जेवढे मित्र आहेत त्या सगळ्या मित्रांमध्ये हा प्रत्येक मित्र असा आहे की त्याचं काहीतरी सामाजिक, राजकीय कुठेतरी चांगलं स्थान आहे. अच्छा. म्हणजे आम्ही माझी शाळा केशवराज होती लातूरमधली. अच्छा. अ ब क ड इ फ. मी फ या डिव्हिजन मध्ये होतो आणि आमच्या डिव्हिजनला चांगला शिक्षक सुद्धा येत नव्हता. आणि त्या डिव्हिजन मधले खूप छान छान मुलं आहेत आता की प्रत्येक क्षेत्रात एकदम चांगल्या वलयाला लागलेली आहेत. तेव्हा शाळेत होता म्हणजे तुम्हाला म्हणजे शिक्षक असतील ना की तुम्हाला खूप त्या शिक्षकाबद्दल राग असायचा, म्हणजे हा कशाला आला, ह्याला तर मी बघतोच, असे कोणते शिक्षक राहिलेत का? नाही, तसं एवढा राग यायचा नाही कोणाबद्दल. तर काय यायचं नाही तर त्यांना राग येणं साहजिक असायचं, कारण वर्तन आमचं तसं असायचं की त्यांना काय आपण बोलणार आहेत. पण असे काही शिक्षक होते की माझ्या आयुष्यामध्ये, अप्पाराव कुलकर्णी सर यांचं नाव होतं. हा. तर त्यांनी मग एक मला प्रसंग सांगितला होता की दिवाळीत घरी गेल्यानंतर मला पत्र लिहा. तेव्हा पत्र लिहायचो आपण पिवळे कार्ड. मग माझ्या बॅचमध्ये 86 मुलं होते. त्यांनी 86 मुलांना सांगितलं की तुम्ही पत्र लिहा घरी गेल्यानंतर मला, की आमच्या सण असा चाललाय, आम्ही दिवाळीत मजा करतो, तुम्ही कसे आहेत म्हणून. कुणीच लिहिलं नाही. लास्ट एंडला मी लिहिलं, लास्ट एंडला, आणि ते एकच पत्र सरांना गेलं. त्यावेळेस मला 37 मार्क होते इंग्लिशमध्ये, तरी सरांनी मला मॉनिटर केलं फक्त एका पत्रामुळं. अरे वा. पण ते केलं तेव्हा सरांनी मला जाणून दाखवलं की तू काहीतरी चांगलं केलंस. आणि त्या दिवसापासून पुन्हा माझा विचार करण्याचा दृष्टिकोन बदलला. नंतर जाणवायला लागलं की नाही, काही शिक्षक असे पण असतात जे की आपल्याला त्या दृष्टिकोनातून बाहेर काढू शकतात. बरोबर आहे. आपल्या गावात राहतात, बल्लाळनाथ या गावात. तर त्या गावामध्ये किती लोकांसोबत तुमचं एकदम चांगलं बॉन्ड होतं, म्हणजे कसं होतं तुमचं बिहेवियर, तुमचं घराचं रिलेशन सगळ्या गावाबद्दल, गावामध्ये कसं होतं तुमचं? खूप छान रिलेशन आहे माझं. म्हणजे आजही मी रोज माझ्या गावात जातो. अच्छा. म्हणजे माझा बिझनेस लातूरमध्ये आहे. येस. तरी रोज संध्याकाळी 12 वाजतील 1 वाजतील पण माझ्या गावातच जातो. बॉन्डिंग लोकांची खूप चांगलं आहे. एक आमच्या फॅमिलीचं नेचरच आहे मदतीचं, हेल्पफुल नेचर आहे एकदम. म्हणजे प्रत्येकाला अडचणीच्या काळामध्ये जमेल तेवढी मदत करायची भूमिका काही नसताना होती. आजही आम्ही ती तशी ठेवलेली. छान. घरून जर मी निघालो तर घरून निघून मी माझ्या दुकानात जाईपर्यंत मला अर्धा पाऊण तास लागतो, कारण मला रस्त्यात एवढी लोक भेटतात. आणि प्रत्येकालाच बोलावं लागतं आणि तेवढा वेळ द्यावा लागतो असं मला वाटतं, आणि आम्ही ते देतो. छान. हा, ही गोष्ट तर मला पण माहित आहे की तुमचं एक गोष्ट मी खूप ऑब्झर्व केला की जेव्हा तुम्ही कामात पण जरी असला, मी आज सांगतो तुमच्यासमोर, कितीही कामात जरी असला तर तो काम मध्ये तुम्ही 5 मिनिट म्हणून आमच्यासाठी तुम्ही टाइम काढून बाहेर येऊन बोलतात. ती गोष्ट खूप मोठी आहे. म्हणजे एवढी व्हॅल्यू भेटणे, हालाकी आम्ही एकटेच आलो तरी तेवढी व्हॅल्यू भेटणे आणि ते मेंटेन करणे, म्हणजे हे खूप वेगळे विचारवंत त्याला लागते. हे गोष्टमुळे खूप आम्हाला तुमच्यासोबत म्हणजे बॉन्डिंग झालेली आहे चांगली. मित्र अनिकेत यांनी मला सांगितले की 100 शाखा झालेल्या आहेत, 101 पण होत आहेत, 103 पण होतील, काम चालू आहे. तर मला खूप जास्त आनंद झाला होता. म्हणजे आणखी एक गोष्ट भेटली मला, सरांना काहीतरी मी शुभेच्छा देऊ, त्याच्यासाठी आहे माझी तयारी. तर सह्याद्री चहाची सुरुवात कुठून झाली ती? सह्याद्री चहाची सुरुवात माझ्या गावातूनच झाली. अच्छा. त्याची पहिली ब्रँच मी माझ्या गावातच सुरू केली होती. चहाची ब्रँच जेव्हा मी सुरू केली तेव्हा असं काही नव्हतं माझ्या डोक्यामध्ये की आपण चहाच्या व्यवसायात पडलं पाहिजे, चहाला घेऊन काय पुढे गेलं पाहिजे. पण एक गोष्ट माझ्या मनात होती की सगळ्यात मोठा व्यवसाय चहाचा आहे. अच्छा. माझ्या दृष्टिकोनातून चहाचा व्यवसाय सगळ्यात मोठा आहे, आणि या व्यवसायाला आपण बी कंटिन्यू आपण मॅन पॉवर लावून आपण पुढे फॉरवर्ड करू शकतो. प्रत्येक गोष्ट आपण करून होत नाही, पण आपण जर ती करून घेतली लोकांकडून तर ते कामाचं नेटवर्क फार मोठं होतं. राईट. म्हणजे जर आपण अंबानीला जर बघितलं ना सर, अंबानी काय करतो माहिती कायम, की तो माणूस कायम नेटवर्क यूज करतो. राईट. नेटवर्क यूज करतो. मग आपण आपल्या लेवलला पण एक नेटवर्कचा यूज जर केला, तर मी 24 तासात ते 24 तास जरी काम करायचं ठरवलं तर 1 महिनाभर काम करू शकेल. त्यानंतर माझी पाऊल कमी होऊन जाईल. राईट. मला एक वाटत होतं की चहाचा व्यवसाय सोपा आहे. खूप दररोज माझ्या हिशोबाने 90 ते 100 बिझनेस रोज स्टार्ट होतात. अच्छा. नवीन, आणि 80 ते 90 फ्लॉप होतात. म्हणजे बिझनेस करणं हे सगळ्यात अवघड गोष्ट आहे. नोकरी खूप सोपी गोष्ट आहे, कारण लिमिटेड टायमिंग आहे, लिमिटेड टास्क आहे, त्याच्या पलीकडे जायची गरज पडत नाही. बिझनेसमध्ये म्हणजे असं नसतंच की बिझनेस सक्सेस होईल. राईट.
असं नसतं. खूप वेळा त्याला जिवंत ठेवावं लागतं, मेंटेन करावं लागतं. आणि त्यासाठी त्या पद्धतीचं एक भांडवल अवेलेबल होत नाही. मला जाणवत होतं की सोपा बिझनेस असला पाहिजे, कमी भांडवलामध्ये चांगल्या प्रॉफिटचा, आणि तो करंट अटॅच झाला पाहिजे. भारताचं मोठं वैशिष्ट्य असं की भारतात लोक पाणी कमी पितात आणि चहा जास्त पितात. राईट. आपण बोलायला सुरुवात जरी केली तरी आधी चहा घेतो मग बोलायला सुरू करू. बरोबर. इच्छा नसताना रोज 10 चहा पिणाऱ्याची संख्या आपल्या भारतात जास्त आहे, इच्छा नसताना. मग मी विचार केला की या बिझनेसला थोडं प्लॅटफॉर्म मोठा आहे, आपण याला मोठ्या स्वरूपामध्ये आणू शकतो. आणि मग तिथून मी पहिली ब्रँच माझ्या गावामध्ये सुरू केली. सुरू करताना मला या कंपनीचं स्वरूप द्यायचं असं काही माझ्या माइंडमध्ये नव्हतं. ते एक नवीन काहीतरी ब्रँड, नवीन काहीतरी क्वालिटी आपण सुरू करू. पण ती क्वालिटी एवढी छान जमली की मग ऑटोमॅटिकच मला ब्रँचची डिमांड येऊ लागली. मग मी त्या द्यायला सुरुवात केली. मागे किती जणांचा सपोर्ट होता तुम्हाला? माझी फॅमिली एवढी सपोर्टिव्ह आहे की उद्या मी काही जरी सांगितलं की लगेच त्याला ती सपोर्ट करते. एवढी सपोर्ट करते खूप. म्हणजे मी सांगेल की आज बऱ्याच लोकांना असं वाटतं की खूप मोठं यश संपादन झालेलं आहे वाटतं, पण त्या संपादनामध्ये ते यश गाठण्यामागे माझा रोल फक्त शेवटच्या 2% आहे. 98% जो रोल आहे ना तो माझ्या दोन्ही भावांचा आहे. अरे वा. कारण मी माझे सगळ्यात मोठे भाऊ आहेत माझे, मी त्यांच्याबद्दल सांगेल 2 मिनिटं की 12वी पर्यंत शिक्षण त्यांचं गावातच झालंय. अच्छा. माझ्याच गावात झालंय. मी असं लिहून देतो कागदावर, आज एकही पुस्तक वाचलं नाही त्यांनी कधीच. म्हणजे साध्यातला साधा माणूस पण तो सांगतो माझे 4-5 पुस्तकांचं वाचन झालं आतापर्यंत, एकही पुस्तक वाचलेलं नाही. पण त्या माणसाच्या अंगात लॉ ऑफ अट्रॅक्शनचे नियम एवढे अंगभूत आहेत की म्हणजे ते नॅचरली त्या माणसाच्या अंगात आहेत. अच्छा. म्हणजे कुठल्याही गोष्टीला ते एवढे सहज आणि एवढ्या भारी पद्धतीने घेतात की खूप भारी पद्धतीने घेतात. त्यांच्याकडून आम्ही एवढ्या गोष्टी शिकत गेलो ना. मला काही मी माझं वैशिष्ट्य सांगतो, मी आजपर्यंत एकही पुस्तक वाचलं नाही. म्हणजे पुस्तकच वाचलं नाही, एखादं मी नाव नाही घेऊ शकत, हे पुस्तक मी वाचलंय. विशेष म्हणजे माझ्या पेशामध्ये मी शिक्षक असताना सुद्धा वाचलं नाही, ही मोठी वैशिष्ट्य आहे. कारण कधी गरजच पडली नाही, कारण बाहेरून शिकायची गरज नाही पडली, कारण घरी दोन्ही भाऊ एवढे चांगल्या पद्धतीनं वर्किंग करणारे आणि गाईड करणारे होते की गरजच पडली नाही की आपण काहीतरी बाहेरचं शिकलं पाहिजे. सर, तुम्ही टीचर होता? हो. आणि तेही ऑल सब्जेक्टचे? हो. तर हे कधी झालं? मी 2009 मध्ये शिक्षक झालो. मी जेव्हा शिक्षक झालो आणि मी लोकांना सांगायला सुरुवात केली की मी शिक्षक झालो, विशेषतः माझ्या मित्रांना, तर एकालाही खरं वाटत नव्हतं. कारण शिक्षक होण्यासारखा गट्स काय होता असं कोणाला काही वाटत नव्हतं कधीच. पण मी शिक्षक होतो तेव्हा पण खूप चांगला शिक्षक होतो. म्हणजे माझं जस्ट डीएड संपलं आणि तेव्हा आमची 6 महिन्याची इंटर्नशिप चालू होती. तर 6 महिन्यामध्ये मी ज्या गावामध्ये 6 महिन्याचं काम केलं होतं ना, त्या गावातले अर्धे लोक आणि सगळे विद्यार्थी मी जेव्हा निघालो तेव्हा रडत होते. म्हणजे मला तेव्हा जाणवलं की मी शिक्षक होण्याचा तर त्या कॅटेगरीतला नव्हतो, पण कसं काय, पण माझ्या शिक्षकांनी जे मला शिकवलं मी तेच देत गेलो. म्हणजे मी नवीन काहीच नाही केलं. म्हणजे ह्याच्यामध्ये मुलांना लाईफ लेसन पण तुम्ही शिकवलं असतालच खूप. एक छोटा मुलगा होता, तो तेव्हा माझ्या शाळेत जेव्हा मी गेलो तेव्हा आला माझ्याकडे. मला तो सांगायचा की सर मी तुला कॉल करू. तो आदिवासी भाग होता, मुलं आरतूर बोलायचे. सर मी तुला कॉल करू. म्हटलं हा कर. मग मला नंबर दे तुझा. त्याला नंबर दिला माझा. तो रोज संध्याकाळी मिस कॉल द्यायचा मला, मी त्याला रोज संध्याकाळी कॉल करायचा आणि 5 मिनिटं 10 मिनिटं आम्ही गप्पा मारायचो. ज्या दिवशी त्याच्या आई वडिलांना वाटलं की अरे असा कोणता शिक्षक आहे की जो आपल्या पोराला रोज एवढा वेळ देतोय, 4-5 दिवसानंतर मला भेटायला शाळेत आले. अच्छा. म्हणजे एक जाणवलं तेव्हा की मुलांमध्ये राहायला पण मजा येते खूप. मला असं त्यांच्यामध्ये राहून पण मी खूप काही गोष्टी शिकलो. मुलं एवढे पॉवरफुल असतात ना सर, एवढे पॉवरफुल, म्हणजे त्यांच्यामध्ये फक्त असलेल्या गोष्टींना बाहेर काढणारा माणूस त्यांना भेटला पाहिजे. तो जर भेटला ना तर खूप काही बाहेर निघतं, खूप काही छान. मी माझ्या शाळेत असताना मी मुलांना फक्त अभ्यास करा कधीच नाही शिकवला. मी त्यांना सांगायचो की फक्त अभ्यासच नका करू, नोकऱ्या प्रत्येकाला लागत नाहीत, व्यवसाय करायला बघा. म्हणजे काहीतरी असं करा की तुम्ही लवकरात लवकर लाईफ मध्ये स्टँड झाले पाहिजे. राईट. आणखी सर, हे तुम्ही जे सह्याद्री चहा 100 फ्रँचाइज झाले, आणखी माझ्या तोंडात तेच शब्द येतात, खूप आनंद होतोय. जे रेसिपी तुम्ही त्याची बनवलात, तर ह्याच्यामध्ये मी ऐकलंय जेव्हा आम्ही तुमच्याविषयी माहिती जमा करत होतो, तर तुमच्या वाईफचा पण ह्याच्यामध्ये चांगला रोल आहे, टेस्टिंग करताना आहे रेसिपीचा. किती वेळेस तुम्ही टेस्ट केली चहा बनवताना? म्हणजे
मी जवळपास एक महिना जात होता माझा. हा, म्हणजे मी रिपीट चहा करून पित होतो. एक महिना. मला ते मेजरमेंट सापडत नव्हतं चहाचं. अच्छा. सुरुवातीला चहा कधी साखर जास्त व्हायची, हा, कधी चहापत्ती जास्त व्हायची, अच्छा. कधी मसाला जास्त व्हायचा, प्रॉपर चहा व्हायचा नाही. हा, खूप दिवस, म्हणजे एका दिवसातून मी काहीतरी 5-50 चहा तेव्हा प्यायचो. अरे बाप, दिवसात. तेव्हा ते ऍक्च्युअल माप सापडलं मला. हा, त्याच्यामध्ये माझ्या मिसेसनी, म्हणजे तिचा स्वयंपाकात खूप चांगला पायंड असल्यामुळं हा, तिने मसाल्यामध्ये मला खूप मदत केली. अच्छा. म्हणजे जी वेगळी चव आहे त्या चवीचं सगळं क्रेडिट जर सांगितलं तर ते तिला जाईल अगोदर. अच्छा. तुम्ही म्हणता माझा रोल फक्त एंडिंगच्या लास्टच्या 2 टप्प्यामध्ये. टप्प्यामध्ये आहे, म्हणजे हे खूप मोठी गोष्ट आहे. ह्या म्हणजे 100 फ्रँचायझी टाकून हे गोष्ट सांगणे, म्हणजे खरंच मला पण छान वाटते की या ग्राउंड लेवल पॉडकास्ट मध्ये ग्राउंड लेवल माणसं आले. तर आणखी एक सर, एक घटना झाली जेव्हा डेक्कन फूड स्टार्ट झाला होता, इव्हेंट झाला होता रंगपंचमीचा. खूप गर्दी झाली होती, कारण की खूप कमी जागेत तो इव्हेंट होते. असं झालं होतं की कसं आहे, रंगपंचमीचा जे माहोल असतो आनंदाचा असतो, लोकांना एन्जॉय करायचं असते, डान्स करायचं असते. तर त्यामध्ये आपल्या डेक्कन फूडवर अपेक्षा होती त्याच्यापेक्षा खूप जास्त लोक जमा झाले होते. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काही सिच्युएशन फेस करावे लागल्या. तर ते सिच्युएशन फेस करून तुम्ही जेव्हा परत आलो तर तेव्हा एक तुम्ही वाक्य म्हणला होता, अगली बारी से बडा करेंगे. तर एक गुज बम्स आणणारा म्हणजे लाईन्स होते, तर मी नोट डाऊन करून घेतले होते. बरोबर. तर त्यावेळेस काय होतं तुमचं, म्हणजे कसं होतं? मी एकच सांगेल की फक्त माणसाच्या अंगात डेअरिंग पाहिजे. हा, म्हणजे मी असे खूप लोक बघितले की त्यांच्याकडे खूप पैसा आहे, हा, मोठं होण्यासाठी पैसा लागतच नाही, हा, फक्त डेअरिंग लागते. छान. म्हणजे एक ते वेडेपणा लागतो, हा, काही करायचं नाद लागतो. म्हणजे मी त्या कंडिशन मधून जेव्हा आलो ना, ते फेस करून एकदम, म्हणजे सांगायचं म्हणजे मी पोलीस स्टेशन मधून आलो, सगळ्या गोष्टी फेस करून आलो. आल्यानंतर मला फक्त एकच जाणवलं की ही एक घटना शेवटच्या 2% आहे, वाईट घडलेली समजा, किंवा पोलीस आलेली ती घटना, अनकंट्रोल जो सीन झाला तो. पण ते सोडायचं 98% यश एवढं मोठं होतं. आणि विशेष म्हणजे आमच्या टीमनं केलेलं ते वर्किंग फक्त 4 दिवसाचं होतं. म्हणजे आम्ही त्या इव्हेंटच्या फक्त 3 दिवस आधी ठरवलं होतं की इव्हेंट करायचा. अच्छा. म्हणजे त्यावेळेस माझं वैशिष्ट्य एवढं मोठं असं होतं की मी इव्हेंटला कधी गेलो नव्हतो. म्हणजे आपण इव्हेंटला पार्टिसिपेट पण मी कधी केलं नव्हतं. कसं, आणि त्याचा ऑर्गनायझर मला व्हायचं होतं. हे शक्य नाही ना 4 दिवसामध्ये. राईट. पण ते केल्यानंतर जाणवलं की अरे आपण 4 दिवसात जर एवढी मोठी गोष्ट करू शकतो तर पुढच्या वर्षी सगळ्यात मोठी गोष्ट करू शकतो. आणि मला असं वाटतं तिथून लातूर मधला सगळ्यात मोठा इव्हेंट आमचाच होता. कारण ती जी पब्लिक जमा झाली होती आणि तो माहोल लोकांनी खूप एन्जॉय केला. एवढा एन्जॉय केला की मला एका गोष्टीचा आनंद होता की आपण 2-3 हजार 4,000 लोकांना आनंद देतो ना, चला याच्यापेक्षा मोठं काय असतं. सर, तुमचा डेली रुटीन काय असतो? सध्याचा सांगू का आधीचा सांगू? सध्याचा सांगितलं तर खूप वेगळा रुटीन आहे माझा. सकाळी 10 वाजता उठायला. ते चुकीचं आहे पण वाचतात, कारण कामाच्या लोडमुळे वेळ भेटत नाही. त्याच्यानंतर जे 11 वाजता कामाला सुरुवात होते ते रात्री 1 पर्यंत काम चालतं. रोज झोपायला उशीर होतो, त्यामुळे उठायला उशीर होतो. सध्याच्या काळामध्ये बघितलं तर वैयक्तिक आयुष्य जगायला थोडं कमी भेटते कामामुळे. पण एक काळ असा होता माझा की मला वाटायचं की देवाने मला काम दिलं पाहिजे आणि काम खूप द्यावं असं वाटत होतं. आता वाटतं की देवाचं लक्ष माझ्याकडे जास्त आहे, कारण मला जास्त काम देतो देव. रुटीन पूर्ण कामामध्ये जातं दिवसभराचं. कधीतरी वेळ भेटतो तेव्हा मग फॅमिलीला देतो. शिक्षक या फील्ड मध्ये काम करत असताना अचानक व्यवसायात उतरण्याचा विचार कधी आणि कसा आला? नाही, माझ्या फॅमिलीचं बॅकग्राऊंड व्यावसायिक असल्यामुळं मला शिक्षक व्हायचं असं काही माझ्या डोक्यात नव्हतंच. पण आपण जेव्हा शिकतो तेव्हा वाटतं ना काहीतरी नोकरी लागली पाहिजे, काहीतरी आयुष्यामध्ये काहीतरी पुढचं सरफेस घेतलं पाहिजे. मला नोकरी पण सहज लागून गेली. सहज म्हणजे मी 21 वर्ष पण माझी कंप्लीट नव्हते तेव्हा मी गव्हर्नमेंट जॉबला लागलो. लागल्यानंतर मला एकच वाटत होतं की आपण शिक्षक आहेत किंवा एक जॉबला आहेत तर आयुष्यभर जॉबमध्ये राहिलं नाही पाहिजे माणसानं, असं माझं मत आहे. कारण एक लिमिटेड आयुष्य असतं, म्हणजे कामही लिमिटेड असतं आणि इन्कम पण लिमिटेड असतं. नोकरीमध्ये तुम्ही फक्त तुमचं घर आणि तुमची फॅमिली एवढेच लोक सांभाळू शकता. पण बिझनेसमध्ये खूप लोक आपण सांभाळू शकतो. आणि मला लोकांना मदत करायला खूप आवडते, किंवा असं वाटतं की एखाद्याचं आयुष्य आपल्यामुळे बनलं पाहिजे.
किंवा त्या व्यक्तीने असं बोललं पाहिजे की अरे त्यांच्यामुळे मी माझ्या लाईफमध्ये काहीतरी सेटल झालो आणि मला ती संधी पाहिजे होती. आणि मग मला ती संधी व्यवसायामध्ये दिसत होती. मला एक माहित होतं की जर आपण समोरच्या व्यक्तीचं चांगलं केलं ना आपलं ऑटोमॅटिकच होतं. आपल्याला आपलं चांगलं करायची काहीच गरज पडत नाही. आज सह्याद्री अमृततुल्यच्या माध्यमातून 300-400 लोकांना रोजगार मिळतो. म्हणजे 300-400 लोकांचं भलं जर मी नोकरी करीतच राहिलो असतं तर झालं नसतं. मला एक क्षणाला असं वाटलं की आपण त्याला ब्रेक दिला पाहिजे. सर तुमचं फेवरेट फूड कोणतं आणि तेच का फेवरेट? नाही, माझं सगळ्यात फेवरेट फूड आहे ऍपल. मी फ्रूट बद्दल सांगितलं, तुम्हाला हो. फ्रूट बद्दल विचारायचं होतं. हा तर आणि जर याच्यामध्ये म्हणा तर मला घरगुती जेवण, घरचं जे जेवण आहे, म्हणजे पुरणपोळी स्वयंपाक, ह्याच गोष्टी, घरगुती गोष्टी फार आवडतात. म्हणजे आजही मला असं वाटतं की आपण जुन्या पद्धतीमध्ये जर जगलो तर खूप दिवस जगताल, नवीन फूड, फास्ट फूड ह्या फूड खाण्यापेक्षा. सर तुमच्या शब्दामध्ये यशाची व्याख्या काय आहे? मी यशाची व्याख्या म्हणून तुम्हाला एकच गोष्ट सांगू शकतो की आयुष्यामध्ये जे पाहिजे ते आयुष्य जर आपल्या जगाला जर भेटलं, जे आपण स्वप्न बघतो, तर ते खऱ्या अर्थानं आपल्याला त्याचं यश संपादन झालं. आणि हे प्रत्येकाला शक्य नाही. म्हणजे खूपदा असं होतं की जे करायचं होतं ना ते करायलाच भेटत नाही. आणि खूपदा असं होतं की जे भेटलंय त्याच्यामध्ये समाधानच वाटत नाही. मला असं वाटतं की माणसानं आयुष्यामध्ये पैसे कमवले म्हणजे यश भेटला असंही नाही, किंवा तो आयुष्यामध्ये मोठा झाला म्हणजे यश आला असंही नाही. त्याला जे आयुष्य जगायचं होतं ते जर त्याला जगायला भेटलं तर ते खऱ्या अर्थाने यश आहे. कारण पैसा येतो जातो आणि पैशामुळे काहीच होत, म्हणजे पैसा खरंच सगळ्यात लहान वस्तू पैसा आहे. म्हणजे माझ्या हिशोबाने जर बघितलं तर सगळ्यात छोटी वस्तू पैसा, कारण त्यांना फक्त विकत घ्यायच्याच गोष्टी आपण विकत घेऊ शकतो. एक चांगली मैत्रीण किंवा एखादा चांगला मित्र, एखादं चांगलं नातं पैशाने विकत घेतलं जात नाही. पैसा माझ्या हिशोबाने सगळ्यात लहान गोष्ट म्हणजे पैसा. सर हे फूड जे क्षेत्र आहे त्यामध्ये जर नवीन कोणाला उतरायचं असेल व्यवसाय करण्यासाठी तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल? नाही, नक्कीच उतरायला पाहिजे. कारण फूड कॅटेगरी ही एक अशी कॅटेगरी आहे की रिपिटेशन खूप आहे याच्यामध्ये. म्हणजे आपण एखादा शर्ट घेतलं तर रिपीट महिना 2 महिने लागतात आपल्याला ते रिपीट शर्ट घ्यायला, एखादा ड्रेस घ्यायला, एखादी वस्तू घ्यायला. पुढचं तसं नाही, तुम्ही आजही ते फूड खाता, उद्या खाता, रोज खाता. म्हणजे डेली सेल जास्त आहे त्याच्यामध्ये फूड सेक्शन मध्ये. आणि माझ्या हिशोबानं भारतामध्ये फूडमध्ये कुठल्याच व्यवसायाला तोटा नाही. म्हणजे तो व्यवसाय चालणारच पुढचा. फक्त एखाद्याचं लोकेशन तुम्ही चुकीचं निवडलं किंवा तुम्हाला ती टेस्ट मेंटेन नाही करता आली तर कदाचित तुम्हाला त्या ठिकाणी एखाद्या वेळेस अपयशाला पुढे जाता येईल. पण फूडमध्ये मला वाटतं तिथपर्यंत आवश्यकता नाही की जास्त रिस्क आहे अशा पद्धतीने बघायची. सह्याद्री हे नाव कुठून आलंय सर? सह्याद्री नावाचा एक खूप छान इतिहास आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आणि महाराष्ट्रामध्ये सह्याद्रीचा पठार म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची खरी ओळख. महाराष्ट्रामध्ये कुणीही झालं तरी शिवाजी महाराजांच्या नावाखाली सगळे चालतात, जगतात, मोठे होतात, काही होतात. मग आम्हाला असं वाटत होतं की आपलं कुठेतरी घरगुती काहीतरी आपलं वैयक्तिक नाव देऊन एखादा व्यवसाय सुरू करण्यापेक्षा काहीतरी एखादा प्राकृतिक घटक किंवा काहीतरी इतिहासाचा काहीतरी भाग आपण तिथे घेतला पाहिजे. त्यामुळे आम्ही मग सह्याद्रीच्या नावाला चॉईस केलं. सह्याद्री नावाचं जेव्हा आम्ही चॉईस केलं तेव्हा म्हणजे सह्याद्रीचा पठार खूप मोठा आहे, मग आपल्याला तो व्यवसाय तसाच मोठा ठेवायचा आहे असं एक टार्गेट होतं, म्हणून आम्ही सह्याद्रीचं नाव तिथे चॉईस केलं. आणि डेक्कनचं आता सेम तशीच कंडिशन आहे डेक्कनची पण. म्हणजे जेव्हा आम्ही सह्याद्री सुरू केली आणि सह्याद्रीचा पठार वाढवला तेव्हा जाणवलं की आता सह्याद्री सोडून आपण कुठं अजून कुठल्या तरी एखाद्या गोष्टीत उतरलं पाहिजे. मग आम्हाला आता असं वाटलं की आता पुढची काहीतरी जे युथ आहे युथ आपल्याकडे अट्रॅक्ट झालं पाहिजे किंवा हे जनरेशन आहे, जनरेशननुसार आपण एखाद्या व्यवसाय सुरुवात केलं पाहिजे. मग आम्ही डेक्कनकडे जायचं ठरवलं. आता डेक्कनकडे जाण्याचं भूमिका अशी होती की छत्रपती शिवाजी महाराजांनी आधी सह्याद्रीचा पठार काबीज केला आणि नंतर त्यांची भूमी दख्खनला गेली होती. म्हणजे शिवाजी महाराजांचा सेकंड टास्क दख्खन होता. मग आम्ही आमचा तो दख्खनच करायचं ठरवलं. मग दख्खनलाच इंग्लिशमध्ये डेक्कन म्हणतात. मग त्या पद्धतीने आम्ही डेक्कन हे नाव सेकंडला चॉईस केलं. ह्या नावामध्ये इतका विचार करण्यामध्ये तुम्हाला असं वाटतंय का की तुमचं शिक्षक असणं कुठेतरी कामी आलंय की ह्यामध्ये? आता जसं तुम्ही सांगितलं शिवाजी महाराजांचं, तर ह्यामध्ये खूप डीप विचार टाकलाय तुम्ही नावामध्ये. तर असं वाटतं का की शिक्षक असल्याचा ह्याच्यात खूप फायदा? 101% फायदा मला असं वाटतं मी शिक्षक असल्याचा. म्हणजे कसा झाला तर जेव्हा माणूस शिक्षक होतो ना
तेव्हा त्याचं एक पहिलं कर्तव्य एक असतं की त्याला सतत लोकांना शिकवायचं असतं. बरोबर. तो शिकवण्यासाठी त्याला अभ्यास करावा लागतो अगोदर. हम्म. कारण तुम्ही अभ्यासच नाही केला तर तुम्ही शिकवणार काय लोकांना. आणि तुम्ही तुमचे शिक्षक घ्या किंवा मी माझे घेतो किंवा मी स्वतः शिक्षक म्हणून सांगतो. शिक्षक हा कधी का चांगलं सांगतो. हम्म. मग मी शिक्षक होतो म्हणून मला एक गोष्ट काय माझ्या डोक्यात होती की विचारच फक्त माणसाचं आयुष्य बदलू शकतो. म्हणून माणसाने विचार केला पाहिजे. बरोबर. म्हणजे तुमचं आयुष्य तुमची आई, तुमचे वडील, तुमचे भाऊ, मित्र कोणीच बदलू शकत नाही. ते विचार बदलू शकतो. आणि विचार करायला जर तुम्ही वेळ दिला तर कुठली गोष्ट गुडपेक्षा बेटर होतं. बरोबर आहे. आणि डेक्कन जे आता आपण नवीन चालू केलंय त्याचा जो शेप आहे त्याबद्दल खूप चर्चा आहेत. तर ते शेप तसं ठेवण्यामागे नेमकं कारण काय, की काही जण असं बोलतात की जागा कमी होती म्हणून तसं काहीतरी केलं का, किंवा मग काहीतरी नवीन लोकांच्या नजरेत येण्यासाठी म्हणून केलं का, तर नेमकी त्याच्या मागे स्टोरी काय? नाही, पहिला तर मुद्दा की जागेचा काही विषय नव्हता. कारण 15,000 स्क्वेअर फूट जागा आहे आमची तिथली. आणि आम्ही जे रेस्टॉरंट आमचं बिल्डअप केलंय 6,000 केलंय. बाकीचे 9,000 आम्ही पार्किंगसाठीच ठेवली. जागा होती. विषय असा होता की मला असं वाटत होतं की मी मार्केटमध्ये नवीन उतरतोय. मला फक्त ऍज अ कम्पॅरिझन लातूरच्या लोकांशी करत होतो किंवा रेस्टॉरंटशी करत होतो. मला असं वाटत होतं की का लोकांनी माझ्याकडे बघावं, का माझा विचार करावा. तेव्हाच करतील ना काही, तर माझ्याकडे काहीतरी वेगळे पण दिसलं तर. कारण मला माहित होतं की माझ्या नावाला माझ्या गावात ओळख आहे आणि लातूरला थोड्याफार लोकांमध्ये ओळख आहे. मग लोकांनी आपल्याकडे बघावं, त्याच्याकडे अट्रॅक्ट व्हावं, लोकांनी काहीतरी चांगलं एक आपल्याला कॉम्प्लिमेंट द्यावं, असं काहीतरी असेल किंवा लोकांच्या मनात राहावं आपण सतत. असं तर पाहिजे असेल तर आपण कधी युनिक केलं पाहिजे. म्हणून मी अगोदर हा विचार केला की आपण एक स्ट्रक्चरच वेगळं करू. त्याच्यानंतर मला त्याचा अभ्यास करत असताना जाणवलं की त्या स्ट्रक्चरमध्ये जे वेगळेपण आहे त्यासोबत एक इतिहास पण आहे किंवा एक वास्तू पण आहे. म्हणजे आता आमचा जो पिरॅमिड शेप आहे, ट्रायंगल शेप आहे, तर त्या पिरॅमिड शेपचं एक मोठं वैशिष्ट्य आहे की जगातील सगळ्यात पॉझिटिव्ह एनर्जी खेचून आणणारी वास्तू म्हणून त्या एनर्जीला ओळखलं जातं. आजही आमच्या डेक्कनमध्ये तुम्ही कधीही आलात तर कायम तुम्हाला एक पॉझिटिव्ह व्ह्यू दिसते. कायम तिथलं फूड कायमच एक चविष्ट लागतं. आम्ही स्वतः असं ऑब्झर्व केलं आमच्या डेक्कनला 9 महिने झाले. त्या वास्तूमध्ये जी व्यक्ती खराब आहे ना ती टिकत नाही नाही, आणि जी चांगली आहे ती कधीच जात नाही. म्हणजे त्या वास्तूत काय ठेवायचं आणि काय ठेवायचं नाही ही सुद्धा ती वास्तूच कन्सिडर करते. खूप वेळा आता ऍज अ ओनर म्हणून मी कितीतरी वेळा असे डिसिजन घ्यायचे ठरवले की आता हे असं डिसिजन घ्यायला पाहिजेत नाही, पण त्या वास्तून मला सुद्धा ते डिसिजन नाहीत घेऊ दिले. खरंच ही पॉवर आहे. कधी तुम्ही या आणि भेटा, तुमच्या लक्षात येईल. मी आले होते मागे. अच्छा. आणि तुम्ही म्हणलात ते खरं आहे, पॉझिटिव्ह वाईब आहेत तिथे, खूप पॉझिटिव्ह वाईब आहे. आणि तुम्ही डेक्कन मध्ये फुल फ्लेज रेस्टॉरंट आहे ते, त्याचं बांधकाम चालू होतं तेव्हा सगळ्यांनी अंदाज असा लावला होता की कॅफे असेल, कारण त्याचा शेपच तसा आहे. सगळ्यांनी असंच इमॅजिन केलं होतं की कॅफे असणार, पण ते फुल फ्लेज रेस्टॉरंट आहे. पण मग त्याला मेंटेन करणं असेल किंवा मग त्याच्या रेसिपीज कन्सिस्टंट ठेवणं असेल, त्या सगळ्यांचं मॅनेजमेंट कसं बघताय तुम्ही? आम्ही जेव्हा चहाला सुरुवात केली ना तेव्हा एक जाणवलं की आपण लोकांना टेस्ट दिली पाहिजे, क्वालिटी दिली पाहिजे. आणि क्वालिटी कशी दिली पाहिजे, आमचा चहा तुम्ही लातूरमध्ये जर पिला तर तीच टेस्ट, सेम टेस्ट तुम्हाला पुण्यात पण लागली पाहिजे. तीच सेम तुम्ही विदर्भात गेला तरी लागलं पाहिजे. अमरावती विदर्भामध्ये आमच्या अमरावती प्रॉपर सिटीमध्ये 14 ब्रँच आहेत. तर 14च्या ब्रँचला एवढा सेल आहे आमचा तिथं. लोकांना विदर्भामध्ये ती एवढी टेस्ट आवडली की प्रमाणापेक्षा जास्त. त्याचं रिझन काय तर क्वालिटी बेस पकडला पाहिजे. मी जेव्हा रेस्टॉरंटमध्ये उतरायचं सुरू तेव्हा ठरवलं की एक एसओपी तयार करायची, म्हणजे एखाद्या भाजीची सेम रेसिपी तयार झाली पाहिजे. शेप खूप बदलतात हॉटेलमध्ये, रेस्टॉरंटमध्ये, आणि रेस्टॉरंटचा शेप बदलला की तिथली क्वालिटी चेंज होते, आणि क्वालिटी चेंज झाली की रेस्टॉरंटचं रेप्युटेशन लो होऊन जातं. आम्ही असं ठरवलं की रेस्टॉरंटमध्ये शेपवर डिपेंडिंग रेस्टॉरंट नाही चालवायचं. आपल्याकडे कुठंतरी त्याची रेसिपी, त्याचं स्ट्रक्चर तयार करायचं आणि त्या स्ट्रक्चरमध्येच काम करायचं, जेणेकरून की त्याचे फायदे पण होतात, एक तर क्वालिटी मेंटेन होते, वेस्टेज खूप कमी होतं. सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट वेस्टेज आहे, आणि त्या पद्धतीने आम्ही तिथं आता सध्या पुढे वर्क करतोय. खूप म्हणजे इतका विचार करणं ह्या गोष्टी माग हे खरंच खूप छान आहे. आणि सह्याद्रीची जी फर्स्ट फ्रँचाईज होती ती म्हणजे तुमच्यापर्यंत ती आली कशी? कारण तुम्ही आता मागं म्हणालात की स्वतःहून कुणीतरी विचारले फ्रँचाईज साठी, मग ती कसं, म्हणजे त्याची स्टोरी काय होती आणि मग ते पुढं उभारण्यापर्यंत, पहिली फ्रँचाईज तुमची उभी करण्यापर्यंत काय प्रवास होता? तसा माझा जर प्रवास बघायला गेला ना मॅडम, माझं गाव खूप छान आहे आणि माझं माझ्या गावावर खूप प्रेम आहे. म्हणजे मला असं वाटतं की आधी माझं गाव मोठं झालं पाहिजे,
मला कधी असं कायम असं वाटतं की माझ्या गावाचा विकास आणि माझ्या गावाची ओळख ही माझी आहे. कारण मी जर माझ्या मित्रांना जर माझ्या गावात घेऊन गेलो तर लोकांनी म्हटलं पाहिजे की तुझं गाव छान आहे. मला फक्त एक कंपनीची ब्रँच घ्यायची होती माझ्या गावामध्ये. मला स्वतःचा चहाचा बिझनेस सुरू करायचा नव्हताच. तर मी ठरवलं एखादी ब्रँच आपण घेऊ, ती डेव्हलप करू. जेव्हा किंवा आपल्या ओळखीचं कोणीतरी येईल किंवा कुणाच्या ओळखीचं कोणीतरी आलं तर सहज इथं चहाची खूप छान ब्रँच आहे. पण चांगलं चहाचं हॉटेल आहे जिथे क्वालिटी पण आहे, स्वच्छता पण आहे, एमबीएस पण खूप छान आहे. लोक त्याच्यावर माझ्या गावाला म्हणतील कारण हे गाव चांगलं आहे. म्हणजे असं काही ठिकाणी अशी चर्चा असते की गावामध्ये जर बँक असेल ना तर ते गाव मोठं समजलं जातं. तसं मला असं वाटायचं की एक चहाचं चांगलं हॉटेल आहे तर ते आपल्या गावाला थोडं लोक मोठं समजतील. म्हणून मी त्याची फर्स्ट ब्रँच घ्यायची ठरवली. मार्केटमध्ये असं आहे की काही लोक ना ग्राउंड लेवलवर येतात ना त्यांना ते सगळं समजतं की प्रत्येकाची भावना कळते. आणि काही पॅराशूटर्स असतात, पैशाने एखादा व्यवसाय सुरू करतात. त्या लोकांना असं वाटतं की नाही आपलं रेप्युटेशन फार महत्वाचं आहे. मला असं खूपदा अनुभव आला की मी 10 कंपन्यांना ब्रँच मागितली पण माझं गाव आहे, गावात म्हणून कुणीच तयार नव्हतं द्यायला. लोकांची भूमिका होती की गावात नाही सर, गावात दिलं तर आमचं रेप्युटेशन खराब होतं. मी त्यांना सांगतो तुमचं रेप्युटेशन मी वाढून देतो ते माझ्याकडे राहायला, फक्त तुम्ही तयार व्हा. ते आपल्या महाराष्ट्रातल्या 4 ते 5 कंपन्यांशी मी कॉन्टॅक्ट केला होता चहाच्या, पण एकाने मला ब्रँच दिली नाही. मग शेवटी मी माझ्या नावानं सुरू केली. फर्स्ट टाइम जेव्हा माझी ब्रँच सुरू झाली 8 दिवसातच मला ब्रँचसाठी कस्टमर भेटला. 8च दिवसात कस्टमर भेटल्यानंतर मॅडम तो कस्टमर माझ्याकडे आला आणि त्यांनी मला म्हटलं सर मला ब्रँच पाहिजे तुमची. मी एका शब्दामध्ये त्याला नाही म्हटलं नाही, कारण नाचापाडा मी लोकांकडून ऐकला होता आणि तो मला लोकांपर्यंत जाऊ द्यायचा नव्हता. मी लगेच रेडी झालो, म्हटलं ठीक आहे माझी तयारी आहे, पण तुझी तयारी आहे का माझ्यावर विश्वास ठेवायची? कारण एकच ब्रँच असलेली कंपनी आहे, मल्टिपल नाही. त्याच्यावर तू ट्रस्ट माझ्यावर ठेवला असतं तर मला माझा ट्रस्ट तुमच्यावर पण आणि चहावर पण आहे, मला तुम्ही द्या. तो मुलगा मी मॅडम तुम्हाला आवडून सांगतो 6,000 रुपयाच्या पगारीवर नोकरी करत होता तुमच्याकडेच. नाही एका इस्त्रीच्या दुकानामध्ये, ड्रायक्लिनिंगच्या दुकानामध्ये होता तो. त्या मुलाचा आज मंथली इन्कम 1 लाख ते 1.25 लाख रुपये निव्वळ इन्कम आहे. आजही तुम्ही कधीही त्या रोडला लातूर आपल्या बार्शी रोडला गेलात तर मुरुडाकोला इथं त्याची ब्रँच आहे 2 नंबरची. त्या मुलांनी एवढी मेहनत घेतली, मी सांगतो जसं म्हटलं की 2% माझे 98% लोकांचे, आमच्या जेवढ्या ब्रँच दिलेत ना त्यांचेच यश जास्त आहे. कारण त्या लोकांना मी फक्त एकच क्वालिटी मेंटेन करून दिली, त्यांना गाईड केलं की तुम्हाला पळायचंय, तुम्हाला घेऊन पुढे चालायचंय, मी एकटा कुठपर्यंत पळणार आहे नाही. त्या मुलांनी एवढ्या पद्धती चहाचं वर्किंग केलं. आजही मॅडम त्याच्या हॉटेलमध्ये आता या वेळेला जर बघितलं तर 50 ते 100 लोक कंटिन्यू समोर थांबले असतात चहा प्यायला. आणि त्या प्रत्येक व्यक्तीला तो फक्त एवढंच म्हणतो भैया 2 मिनिट 10 मिनिट लावतो मॅडम चहा द्यायला. म्हणजे त्याच्या बोलण्याचं वर्किंग एवढं चांगलं आहे. दुसऱ्या ब्रँचच्या एवढ्या फास्ट ब्रँच माझ्या वाढत गेल्या, कारण लोकांना ती चहाची क्वालिटी आणि ते सेटअप या गोष्टी एवढ्या चांगल्या पद्धतीने पटल्या. म्हणजे तुम्हाला नवल वाटेल पण माझी 3री ब्रँच दिली होती मी एका इंजिनियरला दिली होती. 4थी ब्रँच दिली होती आपल्या परळीला, रिटायर इंजिनियर होते ते गव्हर्नमेंट, त्यांनी घेतली होती. आणि 5वी ब्रँच परत मी एका इंजिनियरला दिली होती. तेव्हा मला वाटलं की अरे आपण सुरू केलं सामान्य वर्गातल्या मुलांसाठी, इंजिनियर लोक आपल्याकडे काय यायला लागले. पण विषय असा होता की जे माझे 3 नंबरचे ब्रँचवाले होते ते 8 किलोमीटर लांब चहा प्यायला जात होते रोज. मी जेव्हा त्यांच्याबद्दल ऐकलं तेव्हा मला नवल वाटलं, 8 किलोमीटर लांब जाऊन चहा प्यायचा, चहा 10 रुपयाचा, पेट्रोल 50 रुपयाचा. पण ते सांगायचे सर आम्हाला ती क्वालिटीच भेटत नाही जी की तुमच्या चहाची आहे. मग तेव्हा मला जाणवलं की ठीक आहे. त्यांनी स्वतः डिसिजन घेतला की सर मीच माझा चहा चालू करतो, मला रोज इकडे येण्यापेक्षा मी तिथं एखादा माणूस लावून काम करतो, पण मी करतो सुरू. त्यांची ब्रँड पण खूप चालली. मग असा त्याचा रेशो वाढत आता 100 पर्यंत गेलो. पहिल्यांदा सुरुवातीला 10 ब्रँच पर्यंत 15 ब्रँच पर्यंत स्ट्रगल होतं खूप. नंतर ऑटोमोडो पडल्यासारखं झालं. आता डेक्कन सुरू केल्यापासून तर माझं चहाकडे लक्ष नाही जास्त, तरी 70 ते 100 म्हणजे 30 ब्रँच अशाच झाल्या. कुठलीही मार्केटिंग न करता, वेळ न देता. पण वेळ देणं महत्वाचं वाटतं मला त्या व्यवसायाला, कारण सगळ्या व्यवसायापेक्षा माझ्या दृष्टिकोनातून चहाचा व्यवसाय खूप मोठा आहे. बरोबर आहे. आता तुमच्या सह्याद्रीच्या 100 फ्रँचाईज झाल्या, डेक्कनची तुम्ही म्हणता अजून एक येणार आहे. आता हे इतकं सगळं बघितल्यानंतर, ह्याचं एवढं सक्सेस बघितल्यानंतर अजूनही पुढे काही करायचंय असं कुठून येतं हे मनात? एक सांगू का, मला असं वाटतं की आपल्या 40व्या वर्षापर्यंत आपण पळलंच पाहिजे. धावपळ आहे ना आपली 40व्या वर्षापर्यंत खूप असली पाहिजे, आणि ती अशी असली पाहिजे की लोकांना त्याचा हेवा पण वाटला पाहिजे की किती पळतो. मला खूप लोक म्हणतात ना की एवढं सगळं तरी धावपळ, पण मला एक वाटतं की 40व्या वर्षात मी ठरवलंय
की मी जर शिक्षक असतो, शिक्षकात राहिला असतो तर कदाचित 52 53 वर्षी रिटायर झालो असतो. मला 40 वर्षात रिटायर व्हायचं. 41 वर्षी मॅडम मी रिटायर झालेला असेल. मला कामच नाही करायचं नंतर. फक्त जे केलंय त्याच्यावर वॉच करायचं किंवा त्याला सांभाळायचं. आणि त्याचं एक रिझन आहे, आपल्या शरीरामध्ये धाडसी निर्णय घेण्याची क्षमता ही 35-40 पर्यंतच राहते, त्याच्यानंतर होऊ शकत नाही. तुमच्या जसं आता म्हणलात की सह्याद्री आणि डेक्कन दोन्हीमध्ये तुम्ही शिवाजी महाराजांचा एक वारसा म्हणू किंवा त्यांचे एक विचार एक तुम्ही ठेवलाय, तर त्यांचा ओव्हरऑल तुमच्या लाईफमध्ये खूप मोठा रोल असणार हे तर नक्की झालंय. तर त्याबद्दल सांगा काहीतरी. मॅडम, कितीतरी देश आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचं मॅनेजमेंट घेऊन चालतात, देश आहेत. मी तुम्हाला एक उदाहरण देतो की कोलंबस सिटी आहे. मी असं ऐकलं की कोलंबस पूर्ण सिटी ही भारतीय वास्तुशास्त्रानुसार बनवली गेलेली आहे. म्हणजे भारताच्या वास्तुशास्त्राला किती महत्व आहे. मी असं पण ऐकलं की छत्रपती शिवाजी महाराजांचं जे मॅनेजमेंट होतं त्या मॅनेजमेंटच्या थ्रू कितीतरी देशांनी ते मॅनेजमेंट स्वीकारलेलं आहे. मग आपण तर त्यांच्या पदरी पोटी जन्माला आलेलो आहेत की आपण त्यांचं जर मॅनेजमेंट वापरायचं नाही किंवा त्यांना जर आदर्श ठेवायचं म्हटलं तर चुकीचं आहे. की मला कधी कधी आता जेव्हा मी शाळेत होतो ना तेव्हा मला खूपदा पोरं सर विचारायचे की तुला मोठं झाल्यानंतर काय व्हायचंय, तो आयुष्यामध्ये आदर्श कोणाला मानतो. हे सगळे महापुरुषांचे नाव घ्यायची. पण कधी कधी असं असतं आपल्या घरी पण एखादा आदर्श व्यक्ती असतो आणि तो आपण रोज बघतो. बघा, तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श माना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माना, अजून कोणालाही माना. आपण कधी कधी त्यांना बघू शकतो, बी कंटिन्यू आपल्या नजरेसमोर नसतात. पण जर आपल्या घरातली एखादी व्यक्ती असेल ना रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण तिच्या सहवासात असतो आणि ती व्यक्ती सतत काहीतरी देत असते. म्हणजे खूप मोठा काहीतरी घेण्याचा जो फ्लो आहे तो तिथं आहे. तसं मला वाटतं की छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचंच नाही तर भारताचं दैवत आहे. आणि एवढं मोठं दैवत आहे की तुम्ही रोज जरी घेत राहिलात ना तरी ते संपणार नाही. किंवा छत्रपती शिवाजी महाराजांनी कायम काय विचार केला होता माहिती का, लोकांचा विचार केला होता. त्यांना जाणता राजा म्हणायचे. मला हे ब्रँच सुरू करताना मी फक्त एकच फ्लो ठेवला होता की माझी मिसेस शिक्षक आहे, मी शिक्षक होतो. म्हणजे मला आर्थिक काही टंचाई माझी नव्हती की बाबा 2 रुपये मला कमी पडतात म्हणून मला व्यवसायात उतरायचं नव्हतं. मला एक लक्षात येत होतं की अडचणी फार मोठ्या असतात ना मॅडम. तुम्ही कधीतरी आयुष्यामध्ये एखादा मुलगा किंवा एखादी मुलगी तिचं सगळं शिक्षण झाल्यानंतर तिला भेटा. तिच्या मनातले किंवा त्याच्या मनातले जे प्रश्न असतात ना ते एवढे मोठे असतात ना, खूप मोठे असतात. आणि त्या काळामध्ये त्यांना फक्त सेटल व्हायचं असतं आणि सेटल होण्याची जागाच नसते. कारण कॉम्पिटिशन फक्त काय नोकरीतच नाही, कॉम्पिटिशन व्यवसायात पण खूप आहे. खूप मला माझ्या हिशोबाने व्यवसाय खूप चांगला, त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात फ्लो आहे तुम्हाला मोठं होण्याचा किंवा तुमचं नाव मोठं करण्याचा. पण मेहनती तेवढीच आहे. मेहनतीशिवाय व्यवसायामध्ये काहीच नाही. मी मगाशी सांगितलं की कितीतरी लोकांनी नवीन नवीन बिझनेस सुरू केलेत पण ते चालले नाहीत. लोक जीव सोडत नाहीत. फक्त काय होतं माहिती का, एक सांगतो तुम्हाला की व्यवसायामध्ये किंवा वैयक्तिक आयुष्यामध्ये किंवा शिक्षणामध्ये तुम्ही कुठेही जा, आजचा दिवस ना तुमचा खूप डिफिकल्ट असतो, उद्याचा त्याच्यापेक्षा जास्त डिफिकल्ट असतो. तो परवाचा दिवस आहे ना तो तुमच्यासाठी खूप ग्रेट असतो. पण त्या दिवसापर्यंत कुणी थांबतच नाही. आजचा किंवा उद्याच्या रात्री लोक दीड सोडून देतात, जीवच सोडून देतात डायरेक्ट. आणि त्याच्यामुळे काय होतं माहिती का, जे दिसायचा टायमिंग असतो ना, मी अजून एक सांगेल तुम्हाला की खूपदा लोक म्हणतात ना की नशिबातच नाही, नशिबात वगैरे असं काही नसतं. म्हणजे ते नशिबात नव्हतं म्हणून मला भेटलं नाही असं नाही, ते तू तिथपर्यंत गेलाच नाही. जर तू आदल्या दिवशी रिटर्न आला वापस तर कसं जाणार, उद्या तुला भेटणार होती ती वस्तू पण तू घेतलीच नाहीस, तू थांबलाच नाही तर कशी भेटणार आहे तुला. तसं व्यवसायामध्ये स्ट्रगल खूप आहे, पण याच्यामध्ये आपल्याला लोकांना संधी खूप देता येते कामाची. मला आज खूप एका गोष्टीचा आनंद असं वाटतो की 200-300 लोकांचं कुटुंब चांगल्या पद्धतीने चालतंय. चांगलं आहे ना, याच्यापेक्षा काय पाहिजे आपल्याला. समाधान खूप आहे त्याच्यात. मी तुम्हाला सांगू का, डेक्कन सुरू करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. आणि मी तेव्हाही सांगायचो आणि आताही सांगतो की डेक्कन सुरू करणं एवढा मोठा माणूस मी नाही, पण माझ्या अंगाची ताकद आहे त्याला उभं करायची, चालवायची. ती फक्त ह्या लोकांचा कुठेतरी ती आपण पॉझिटिव्ह वाईब्स असतो ना त्यांच्या आयुष्यातलं काहीतरी समाधान ते थोडं आपल्याकडे डिवाइड होतं. ते समाधानाचंच एक फळ आहे, बाकी काहीच नाही. सर, डेक्कन आणि सह्याद्री तर लातूर मधल्या बऱ्याच लोकांना माहित आहे, पण डेक्कन आणि सह्याद्री बद्दल असं सांगा आम्हाला की ज्या लोकांना माहित नाही की आतापर्यंत सह्याद्री काय डेक्कन काय ते माहित नाही, तुमचं लोकेशन सांगा, टेस्ट सांगा, डेक्कन मधली अशी कोणती डिश आहे की मोस्ट सिलिंग आहे ते सांगा, लोक कशासाठी अट्रॅक्टिव्ह होतात, आणि सह्याद्रीच्या लातूरमध्ये कुठे कुठे फ्रँचायझी आहेत ते सांगा थोडं. आमच्या सह्याद्रीचं
जे मेन हेड ऑफिस आहे ते माझ्या गावातच आहे, हं. चिंचोली बलनातला. सह्याद्रीची फ्रँचायझी जर एखाद्याला नवीन सुरू करायची असेल तर आम्ही कुठल्याही पद्धतीचं फीस, डिपॉझिट, रॉयल्टी चार्जेस काही घेत नाही. ते न घेण्याचं एक रिझन आहे बरं का. म्हणजे मला खूप लोकांनी सांगितले की अरे काहीतरी घेतलं पाहिजे, त्याच्याशिवाय आपलं पण किंमत राहते. हा. पण मी त्या मताचा नाहीच. म्हणजे मागून किंमत नाही घेतली पाहिजे ना कधीच. ती तुम्हाला दिली पाहिजे लोकांनी. म्हणजे तुम्ही ₹2 घेता डिपॉझिटचे म्हणून तुमची किंमत लोकांनी ठेवायची नाही. मला एक वाटतं की किंमत ही कधीही तुम्हाला म्हणजे कमवायची नसते आणि ती गोळा पण करायची नसते, ती लोकांनी दिली पाहिजे. मी कधीच सह्याद्री ब्रँच घेताना डिपॉझिट घेतलं नाही, कुठली फीस घेतली नाही, कुठली रॉयल्टी घेतली नाही, काहीच नाही. मी फक्त त्यांना रॉ मटेरियल सप्लाय करतो, एक स्ट्रक्चर उभा करून देतो, त्या पद्धतीचं एक चहाचं ट्रेनिंग देतो आम्ही त्यांना की चहाची क्वालिटी चांगली मेंटेन झाली पाहिजे. इव्हन लोकांना बिझनेस कसा करायचा, पैसे कसे बाजूला ठेवायचे इथपर्यंत गाईड करतो. म्हणजे जेव्हा एखाद्या फ्रँचायझीच्या ओनरला जेव्हा मी ब्रँच देतो तेव्हा आम्ही त्यांचा आणि माझा एक व्हॉट्सअपचा ग्रुप तयार होतो दोघांचा. 2 महिनेपर्यंत तो ग्रुप आम्ही चालू ठेवतो. त्या 2 महिन्याच्या ग्रुपमध्ये त्या व्यक्तीनं त्याचं रोजचं मेंटेनन्स, रोजचा सेल, सगळ्या गोष्टी टाकायच्या. आणि मी रोजचं त्याला नेट प्रॉफिट किती निघतं मी रोज त्याला एक मेसेज करतो प्रत्येकाला. काय होतं त्याला समाधान लागलं पाहिजे की मी आज दिवसभर काम केलं, 100 जणांचं एवढं. हो प्रत्येकाचे. म्हणजे त्यालाही समाधान लागलं पाहिजे की मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत एवढा काम केलंय. 10-12 घंटे हॉटेलचा व्यवसाय सर 14-15 घंटे चालतो. 14-15 घंटे काम केल्यानंतर मला काय राहिलंय हे जर त्याला त्या दिवशी कळालं तर त्याचा दुसरा दिवस अजून पॉवरफुल राहतो. जर त्याला पहिल्या दिवशी कळालं की मला आज ₹1000 राहिले शिल्लक तर नक्कीच त्याला एक वाटेल की चला लोकांच्या घरी जाऊन मी 500 कमवत होतो, आज माझ्या स्वतःच्या व्यवसायात मी ₹1000 कमवले. त्याच्यामध्ये एक इच्छा तयार होती की उद्या माझे 1200 झाले पाहिजेत, माझे पुन्हा 1500 झाले पाहिजेत. आणि चहामध्ये पैसे कमायला खूप वाव आहे. म्हणजे कमायला वाव म्हणजे कसं सेल जास्त आहे चहाचा, त्याच्यामुळे लोक फास्ट त्याकडे अट्रॅक्ट होतात. आणि मला असं वाटलं की अट्रॅक्ट होतात ना तर मी एक सांगेल तुम्हाला की ज्याच्याकडे खूप पैसे आहेत ना तो माणूस चहाच्या व्यवसायात पडत नाही. मध्यमवर्गीय मुलं, आणि माझं मत आहे की मध्यमवर्गीय मुलांनी आधी सुरुवात करताना चहाच्या व्यवसायाने सुरुवात करायला पाहिजे. तुम्हाला उद्या तुमच्या माइंडमध्ये कुठलाही बिझनेस राहू द्या मोठा, सुरुवात तुम्ही चहा न करा. त्याचं एक रिझन आहे कमी इन्व्हेस्टमेंट आणि जास्त प्रॉफिटचा बिझनेस आहे. म्हणजे महिन्याला 5-50 हजार रुपये, ₹1 लाख कमवायची सरळ सरळ सोपी संधी आहे चहाची. आमच्या लातूर सिटीमध्ये आमच्या जवळपास 15 ब्रँच आहेत. लातूर शहरात लोकेशन कुठे? लोकेशन जर बार्शी रोडून जर निघालो तर वसवाडीचा पेट्रोल पंप आहे आपला, तिथे एक ब्रँच आहे. तिथून 5 नंबरला तिथे एक ब्रँच आहे. तुमच्या ऑफिसच्या बाजूला एक ब्रँच आहे. 1 नंबरच्या चौकामध्ये MIDC रोडला आतमध्ये रस्ता होतो तिथे एक ब्रँच आहे. तिथून पुढे गेल्यानंतर दयानंद गेटपासून आतमध्ये गेल्यानंतर एक ब्रँच आहे. उद्योग भवनला एक ब्रँच आहे. ट्युशन एरियामध्ये 2 ब्रँच आहेत आमच्या. कोर्टच्या 3 नंबर गेटला एक ब्रँच आहे. राजश्री शाहू महाराज चौकामध्ये एक ब्रँच आहे. त्यानंतर अंबाजोगाई रोडला एक ब्रँच आहे. RTO ऑफिसला एक ब्रँच आहे. राजीव गांधी चौकात एक ब्रँच आहे. नंदी स्टॉपला एक ब्रँच आहे. आम्ही ब्रँच देताना पण एरिया कन्सिडर धरलेला आहे की बाबा, पण कसं धरलेलं आहे, छत्रपती शिवाजी महाराज चौकातलं कस्टमर हे गोलाई जात नाही चहा घ्यायला. गोलाई एरिया कमी आहे, 1-2 किलोमीटरचं अंतर असेल, किंवा 5 नंबरचा माणूस 1 नंबरला येत नाही चहा घेण्याचे स्पेशल, तो तिथला माहोल तिथे चालतो. आम्ही देताना लोकांना सांगितलेलं आहे की तुमच्या बाजूला दुसरी ब्रँच आम्ही देणार नाहीत, पण एक जर एरियाच वेगळा असेल आणि तिथं बिझनेसची ग्रोथ असेल तर कंपनी तिथं विचार करेल की आपण तिथं बिझनेस दिला पाहिजे. त्यानंतर डेक्कन मधलं मोस्ट सेलिंग फूड डिश, आता आमचे डेक्कन स्पेशल एक डिश आहे. ती डिश आमची एवढी चालते की प्रमाणापेक्षा जास्त. आणि का तर एक विशेष डिश आहे ती आमची, म्हणजे एक चटपटा स्वाद आहे तिला. लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तीपर्यंत प्रत्येकाला ती डिश आवडते. एकाच डिश मध्ये आमच्याकडे 3 फ्लेवर येतात त्याच्यामध्ये. म्हणजे तुम्ही ती डिश वेगवेगळ्या टेस्टची आहे. म्हणजे एका डिश मध्ये 3 फ्लेवर आहेत, तिन्ही वेगवेगळे आहेत. लहान मुलांसाठी पण त्याच्यामध्ये ती डिश आहे. लेडीज म्हणजे जे घरच्या महिला असतात त्यांना जास्त मीडियम स्पायसी जेवण पाहिजे त्यांच्यासाठी पण ती आहे. आणि स्पायसी लोकांसाठी पण आहे. म्हणजे एकाच डिश मध्ये तुमच्या 3 व्हरायटीचे लोक जेवू शकतात. या पद्धतीचं आमचं ते स्पेशल डिश आहे. पहिली लोकेशन कुठे डेक्कनच्या? पहिली लोकेशन डीमार्टच्या अलीकडे आणि आता दुसरी शिवाय पॅलेस मंगळवारच्या बाजूला, आणि दुसरी आवसा रोडलाच आता आम्ही दुसरी लोकेशन करतो. हाजी अलीचा जो दर्गा आहे दर्ग्याच्या अलीकडे. आता डेक्कन प्युअर व्हेज आहे. डेक्कन किंवा तुम्ही नॉनव्हेज कडे वळाल का? नाही, कधीच नाही. म्हणजे त्याचं एक रिझन आहे. ऑडियन्स आहे ना सर, पण ऑडियन्सचा विषय नाही. हे बघा, नॉनव्हेज कडे वळायचं असं आमचं आजही धोरण नाही आणि भविष्यात राहणार नाही. म्हणजे आम्ही प्युअर व्हेज कल्चरमध्ये काम करतोय. आमच्या डेक्कनचं लोगो आहे की डेक्कन द ग्रॅव्हिटी डेक्कन फूड प्युअर व्हेज कल्चर. म्हणजे आम्ही संस्कृती जपायचा विचार करतोय व्हेजची. तर मग तिथं नॉनव्हेजला आम्ही आणणारच नाही. बरोबर. किंवा आमच्याकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन प्युअर व्हेजचा आहे.
आणि मला सतत असं वाटतं की एक प्युअर व्हेज कल्चरमध्ये आनंद, हे बघा नॉनव्हेज मध्ये आपण जेव्हा जातो ना तेव्हा माणसं भरभरून खातात, खात नाही तशातला प्रकार नाही, पण नॉनव्हेजचं एक लिमिटेशन आहे, डिश पण लिमिटेड आहेत त्याच्या आहेत. व्हेज मध्ये जर गेला तर खूप डिशेस आहेत, आणि डिशेस म्हणजे मोठं वैशिष्ट्य काय तर तुम्ही डिशला थोडेसे चेंजेस केले की एक नवीन डिश तयार होते. नवनिर्मितीला खूप मोठा वाव व्हेज मध्ये. तुमच्या आयुष्यात कधी प्रसंग येणार नाही, पण आला तर सह्याद्री का डेक्कन? नाही, तो विषयच येणार नाही, कारण त्या दोन्ही वेगवेगळे फ्लो आहेत. सह्याद्री हा एक वेगळा भाग आहे. आता तुमच्या 100 फ्रँचायझी आहे सध्या, तुमच्या वाढणार तर आहेत खूप. दोन्हीकडे वेळ कसा देतात? नाही, वेळ द्यायची गरजच नाही. एक सांगू का की प्रत्येक गोष्ट आपण केली ना तर काय काय करू शकणार आहेत आपण. तेच ना. मला एक गोष्ट कायम माहिती आहे की आपल्याला लोकांकडून काम करून घेता आलं पाहिजे. मी डेक्कनला सुद्धा करताना मी फ्रँचायझी मॉडेल म्हणूनच केल्या, म्हणजे तुम्हाला मी आधी सांगतो, म्हणजे भविष्यात आम्ही ह्याच्या पण फ्रँचायझी देणार आहोत डेक्कनच्या. आणि फ्रँचायझी कशा देणार आहोत, फक्त स्ट्रक्चर उभा करून नाही तर मॅनेजमेंट सुरू करून सुद्धा. इव्हन जर समोरचा जो इन्व्हेस्टर आहे त्याच्याकडे जर ही पॉवर नसेल की तो मॅनेजमेंट पूर्ण हँडल करू शकेल तर कंपनी त्याचं मॅनेजमेंट सुद्धा प्रोव्हाइड करणार आहे. म्हणजे आम्हाला नेटवर्क मध्ये काम करायचं, म्हणजे सह्याद्री 100 नाही 1000 ब्रँच झाले तरी सह्याद्री चालूच राहील, आणि डेक्कनच्या 100 जरी झाल्या तरी डेक्कनच्या वेळेने डेक्कन चालूच राहील. बलनानाथ कन्सेला तुम्ही 5 वर्षानंतर कुठे बघाल? शेवटचा प्रश्न. मी असाच असेल, म्हणजे बदल होईल काय तर? नाही, कधीच होणार नाही, कारण आज मी माझ्याकडे काही नव्हतं तेव्हा मी असाच होतो. आज मी असाच होतो. मी आज येताना तुमच्याकडे येताना असा विचार करत होतो की काहीतरी नवीन ड्रेस वगैरे काय घातला पाहिजे, काय वेगळा काहीतरी. नंतर वाटलं की जे मी आतापर्यंत केलं ते आज काय करायचं. जसा आहे हे बघा, मला एक वाटतं की आपल्याला विचारात खूप ताकद असली पाहिजे. विचारात ताकद असेल तर आपण प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक गोष्टीला बदलू शकतो. मला माहिती आहे की मी आयुष्यामध्ये ना खूप लोकांना, बघा चहाची फ्रँचायझी देणं म्हणजे सोपं नाही असं, किंवा ती दिलेली ब्रँच ती सक्सेस करणं म्हणजे खूप मोठं वैशिष्ट्य आहे. म्हणजे तो फेल झाला तर ते फेल्युअर माझं आहे. म्हणजे मला जाणवायचं सतत की आयुष्यामध्ये ह्या लोकांना जर आपण सक्सेस केलं तरच आपलं नाव आहे, जर तो अनसक्सेस झाला तर नाव आपलं खराब होणार आहे. म्हणजे सोपं नसतं कुठल्याही गोष्टीमध्ये. बऱ्याच वेळेस आपण फक्त लोकांना एक ग्राउंड लेवलला जाऊन जर एक नॉलेज दिलं की बाबा ह्या बेसला तू काम कर, आणि हे बघा धडपड तर प्रत्येकाचीच असते आयुष्य बदलावं म्हणून, पण आयुष्य बदलण्यासाठी स्ट्रगलिंग पिरियड जो आहे ना तो त्याचा टर्म पूर्ण झाला पाहिजे. इंजिनिअरिंग 4 वर्षाची आहे ना तर 4 वर्ष गेलीच पाहिजे, 3ऱ्या वर्षी कोणी देणार नाही तुम्हाला. तसं व्यवसायाचं पण असतं, तुम्हाला 2-3 वर्ष 4 वर्ष ते टाकायलाच लागतात. बिना प्रॉफिट स्वरूपात चालवाच लागेल. ते प्रॉफिटचा विचार करून तुम्ही बिझनेस करायचा नाही. म्हणजे बघा आपला पहिला वे काय असतो प्रॉफिटचा, मग तुम्ही आज सुरू केला ना आजच जर प्रॉफिटची अपेक्षा करत असाल तर तुम्हाला भेटणार नाही. एखादं तुमचं लोकेशन आणि तुमचं समजा तुमच्या आयुष्यातलं तुमचं नशीब तुमचं चांगलं समजा की तुम्हाला लगेच एखाद्या गोष्टीचं यश येऊ शकतं, पण ते प्रत्येकालाच येतं, टिकणार नाही असं पण नाही ना. ते नाही, हे बघा टिकवणं आपल्या हातात आहे. मी तुम्हाला एकच सांगतो की आतापर्यंत जेवढे लोक अपयशी झाले त्याचं तुम्ही रिझन काढा खालीपर्यंत जाऊन, सातत्य नव्हतं त्यांच्यामध्ये. म्हणजे असं होतच नाही की तुम्हाला यश आलं ते निघून गेलं. तुम्ही आतापर्यंत अशी कोणती वस्तू आहे की लोक खातात म्हणून तुम्ही खाल्ली, तुम्हाला आवडली तरच तुम्ही खाल्ली, बरोबर आहे. म्हणजे त्याच्यात क्वालिटी होती म्हणून तुम्ही खाल्ली, बरोबर आहे का. विषय असा आहे की तुम्ही एखादी गोष्ट सुरू केली आणि तिला यश आलं तर ते लवकर खाली जाण्याचं एकच रिझन असतं, माणूस ना पुन्हा वेळ देत नाही जेवढा आधी दिला होता तेवढा. व्यवसायामध्ये आणि फॅमिलीमध्ये वेळ दिला पाहिजे. जर तुम्ही दोन्हीकडे जर वेळ देऊ शकत नसाल तर दोन्हीपैकी कुठली तरी एक गोष्ट तुम्ही तुमच्या हातातून निष्ठायला लागते. आपल्या भारताला ना चहाचा खूप मोठा इतिहास आहे. आज पूर्ण जगाच्या पाठीवर चहावाला एक देश चालवत आहे. खूप मोठ्या मोठ्या फ्रँचायझी आहेत, एमबीए झालं, चाय सुट्टा झालं, त्यांच्यासोबत तुम्ही स्वतःला कसं कम्पेअर करता? नाही, मी ह्या सगळ्यांच्या विरोधात आहे चहावाल्यांच्या. म्हणजे जसं तुम्ही आता एमबीए चहावाल्याचं उदाहरण घेतलं, हे बघा ह्या लोक, म्हणजे आता मी स्पेशली त्यांचं नाव घेऊन बोलत नाही, पण मी सांगतो जनरली की आपल्या देशाला खरंच चहाचा मोठा इतिहास आहे. चहा आपला नाही, चहा आपला नाही. लोक म्हणतात की इंग्रजांचा चहा होता तो आपल्याकडे आला, तो कसाही आला, पण आज चहा आपल्या मार्केटमध्ये आहे, आपल्या भारतात आहे. तर चहाचा व्यवसायाला खूप मोठं स्वरूप देण्याची गरज आहे. मी तुम्हाला चहाची गंमत सांगू का, की 2 चहा जर एकत्र आणले ना तुम्ही आणि ते मिक्स केले की 3रा चहा तयार होतो. म्हणजे चहामध्ये क्रिएटिव्हिटीला खूप वाव आहे. म्हणजे मी सतत सांगतो की मी 50 वर्ष पुढचे मी सह्याद्रीच्या माध्यमातून वेगवेगळी क्वालिटी देऊ शकतो लोकांना. म्हणजे एकच चहा घेऊन मला मार्केटमध्ये थांबायचं नाही. 1-2 वर्षानंतर तो चहा बोर झाला ना तर 2रा चहा तयार आहे. म्हणजे आता सध्या आमच्या भात्यामध्ये 14 चहा आहेत आमचे, आणि आमचा पहिला चहा अजून पण चालतोय, 13 अजून शिल्लक आहेत. अरे बाबर. म्हणजे आवश्यकता पडली नाही की दुसरा भात आम्ही तिथे काढला पाहिजे. बरोबर. हे पूर्ण जर्नी सरांनी आमच्या सोबत शेअर केली, याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. आज सरांच्या 100 फ्रँचायझी आणखी एकदा सांगतो हे कम्प्लीट झालेत.
तर इथपर्यंत त्यांनी कसं पोहोचले आणि जे लोक पोहोचू शकले नाही आपल्या ब्रँड सोबत, तर हे डिफरन्स त्यांना पण समजून यावं. हा ग्राउंड लेवल पॉडकास्ट आणि आर्टिस्ट लोक ज्यांना प्लॅटफॉर्म भेटत नाही त्यांच्यासाठी आम्ही हा प्लॅटफॉर्म क्रिएट केलाय, कारण की त्यांचे पण फेसेस त्यांचे पण समोर यायला पाहिजे. तर सर कसा वाटला हा प्रोग्राम? मला तर तुमच्या प्रोग्राम बद्दल आधी सांगायचं म्हटलं तर हा. तुम्ही एक इंजिनिअरिंग असेल बरं का, मेडिकलची फील्ड असेल येस किंवा 12वी पर्यंत शिक्षण 10वी पर्यंत शिक्षण पकडा, येस तुम्हाला असं वाटतं का प्रत्येकालाच क्लासेस आहेत, ट्युशन्स आहेत? प्रत्येक आहेत बरोबर. म्हणजे प्रत्येकाला गरज आहे की त्याला क्लासेस असले पाहिजे, ट्युशन असले पाहिजे. काही ना पण तुम्हाला असं वाटत नाही का की व्यवसायाला पण खरंच एखाद्या क्लासची गरज आहे म्हणून? येस येस आणि तो क्लास तुम्ही राबवताय असं मला वाटतं. कारण काय माहिती का, आज मी जे बोललो ते कदाचित तुमच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचेल ज्यांना Right. गरज आहे. येस काय असतं, युनिव्हर्स तुम्हाला काहीही तुमच्याकडे सोडतो, पण तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही घेता. Right. तसा प्रकार आहे. तुमच्या पॉडकास्टच्या माध्यमातून कदाचित एखाद्या, आता जसं तुम्ही म्हटलात की अपयशाचं रिझन काय असू शकतं, येस तर ते कदाचित जर त्याला ते वेळेला कळलं आणि तो अपयशी होत असेल येस त्या कंडिशन मध्ये जर Yes. त्याला कळलं, तर कदाचित तो त्याच्या अपयश व्हायचा तो फ्लो थांबू शकतो, राईट. त्याला एक चान्स भेटेल की भाई हा इथे का मी पडत आहोत. पडत आहोत. मी जसं म्हटलं की यश आलं की त्या यशामध्ये माणूस एवढा बिझी होऊन जातो की पुन्हा त्याचं ग्राउंड, तुमचं जे ग्राउंड लेवल आहे ना शब्द, हा खूप मॅटर करतो बरं का. येस म्हणजे डाऊन टू अर्थ, येस म्हणजे माणूस किती जरी मोठा झाला ना, जर त्यांनी हा शब्द जर पाळला तर येस त्याच्या आयुष्यामध्ये वाईट दिवसच येणार नाही, राईट. कधीच येणार नाही. आणि Right. तुमची टीम याच्यामध्ये या माध्यमातून काम करते. येस मी तुम्हाला आवर्जून सांगेल की हे काम अजून वाढवा. येस काय सांगतो तुम्हाला की एखाद्याचा आत्मविश्वास तुमच्यामुळे खूप वाढू शकतो, येस एखाद्याकडे बघण्याचा दृष्टिकोन तुमच्यामुळे खूप बदलू शकतो. विशेष सांगेल मी आवर्जून, माझं कायम ग्रामीण भागाबद्दल खूप मत असतं, कारण मला गावांना ग्रामीण भागाला मोठं करायचं असं खूप माझं स्वप्न आहे. येस मी मागे सपट परिवार म्हणून एक चहाची कंपनी आहे, अच्छा त्या कंपनीची डीलरशिप आमच्याकडे होती, अच्छा. आज पण आहे. त्या कंपनीच्या सेमिनारला मी गेलो होतो ऍज अ डीलर म्हणून. माझ्या भाऊ डीलर होते पण त्यांना वेळ नव्हता म्हणून मी गेलो होतो नाशिकला, त्यांची प्लॅन व्हिजिट होती. त्या कंपनीचे ओनर अमेरिकेत राहतात, अच्छा तर ते अमेरिकेतून स्वतः ओनर तिथे आले होते. आणि ओनर आणि त्या कंपनीचे समजा एक तिची जी टीम आहे सेल्स Yes. डिपार्टमेंटची, ती टीम, ऍडव्हर्टाइजमेंट डिपार्टमेंटची टीम, सगळीच टीम, आणि सगळ्यांचं वर्किंग होतं ना फक्त शहरावर होतं. अच्छा म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं की शहरामध्ये चहा जास्त विकला पाहिजे. मी त्यांना सांगायचं तुम्ही हे सगळं चुकीचं आहे. मी त्या ओनरला म्हटलं मला फक्त 2 मिनिटं बोलायला द्या. हा. म्हटलं अहो सिटीमध्ये लोक 1 कप चहा अर्धा पितात, तुम्ही काय सांगता की तिथे चहा विकतो? बरोबर आहे. अच्छा. आपण जर मार्केटमध्ये गेलो ना आज, तर ग्रामीण शहरातील लोक चहा कमी पितात हा आणि ग्रामीण भागात लोक चहा खूप पितात. राईट. म्हणजे सगळ्यात जास्त चहाचा सेल कुठे आहे तर ग्रामीण भागात आहे. ग्रामीण भाग. फक्त फरक आहे की तिथलं पॉप्युलेशन कमी आहे हा म्हणून सेल तिथला डाऊन वाटतो. राईट. सिटीतलं पॉप्युलेशन जास्त आहे म्हणून तिथला सेल जास्त वाटतो. मला सरळ सरळ वाटतं की प्रत्येकाच्या घरी पावकुळी चहापत्ती संपत्ती गावाकडं. राईट. मग मी त्यांना काय म्हटलं की तुम्ही फोकस करा. ते प्रत्येक डीलर जे होते, डीलर आणि त्या कंपनीचे सेल्स डिपार्टमेंट, ते फोकस करत होते की ऍडव्हर्टाइजमेंट कशी करायची, स्कीम काय द्यायची. आणि सगळी स्कीम होती म्हणजे एखाद्या मॉलला, सिटीतल्या लोकांना. ग्रामीणला काहीच नव्हतं. मी म्हटलं तुम्ही तसं नका करू, ग्रामीणला द्या. येस. मी तेव्हा त्यांना सांगितलं होतं की तुम्ही प्रत्येक गावामध्ये एक चहावाला पकडा, त्याला सांगा की तू 500 किलो चहा विक, तुला एक आम्ही स्टीलमध्ये छान गाडी बनवून देतो चहाची, कारण गावाकडच्या हॉटेल तसे चांगले नसतात. आणि उलट तुम्ही त्याला तुमचं ब्रँडिंग करा आणि द्या. मी कंपनीला सजेस्ट केलं पण कंपनी ते ऐकलं नाही. मग मी पण आता त्याच वेळेला चालू की आपण ग्रामीण भागामध्ये ब्रँच देतो. विशेष सांगतो तुम्हाला, ग्रामीण भागामध्ये कुठलीच कंपनी ग्रामीण भागामध्ये ब्रँच द्यायला तयार नसते. आमची तयारी आहे की मी ग्रामीण भागामध्ये पण ते क्रायटेरिया बघते ते कोणतीही कंपनी, म्हणजे शहरातील लोकांना मोठं करायचं येस असं नाही, ग्रामीण भागातील लोकांना मोठं करा. येस. तर हेच गोष्टी घेऊन आम्ही चलत आहोत की ग्राउंड लेवल हेच लोक आमच्याशी जुळले पाहिजे आणि ह्याच लोकांना आम्ही समोर आणायचा प्रयत्न करतो. तर हे पूर्ण पॉडकास्ट बघण्यासाठी आपला खूप खूप धन्यवाद. तर हे शेअर व सबस्क्राईब केल्यामुळे आम्हाला पण एक प्रोत्साहन भेटेल. तर नक्कीच एकदा सबस्क्राईब बटनला दाबा व आपल्या फ्रेंड्स फॅमिली ग्रुपमध्ये हा पॉडकास्ट तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून हे पाठवून द्या. तर थँक्यू सो मच.